BA भाग 2चे विद्यार्थी मित्रांनो, सेमिस्टर 3 ची परीक्षा संपलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी ती परीक्षा दिलेली आहे. आता सेमिस्टर 4 चा सिलेबस तुम्हाला शिकवायचा आहे आणि त्यामुळं राज्यशास्त्र पेपर नंबर 6 हा जो आहे हा आधुनिक भारतीय राजकीय विचार असा तो पेपर आहे. आधुनिक भारतीय राजकीय विचार. आणि या पेपरमध्ये आपल्याला विचारवंतांचा अभ्यास आहे. आणि 4 विचारवंत कोणते आहेत तर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मानवेंद्रनाथ रॉय, MN रॉय असं त्याला म्हटलं जातं. असे त्या 4 विचारवंत आहेत. तर सर्वप्रथम आपण टॉपिक नंबर 1 महात्मा गांधी. हे एक महान विचारवंत होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. गांधींचे विचार त्यांच्या काळापासून आजपर्यंत आपल्या देशामध्ये आणि सगळ्या जगामध्ये गांधींचे विचार हे स्वीकारले गेलेले आहेत. आणि सर्व जगातील विद्यापीठांच्या मध्ये गांधींच्या विचारांवर अभ्यास होतो, अभ्यास केला जातो, संशोधन केलं जातं. गांधींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या उपायांचा विचार केला, जे जे उपाय योजले, जी तत्त्व त्यांनी प्रत्यक्षात आचरणात आणली, उपयोगात आणली, त्या सगळ्यांचा राजकीय विचारामध्ये समावेश होतो. आणि असे राजकीय विचार आपल्याला महात्मा गांधी यांच्या बाबतीत बघायचे आहेत. तर सर्वात अगोदर आपण थोडक्यात प्रास्ताविक बघूया. अहिंसा म्हणजे अपार प्रेम आणि ते व्यक्त होण्याचे साधन म्हणजे जनसेवा होय. जनसेवेचे परिस्थिती प्राप्त स्वरूप म्हणजे राजकारण होय. अखिल मानवजातीशी ऐक्य साधल्याशिवाय मी आध्यात्मिक जीवन जगू शकत नाही असे दिसून आल्यामुळेच मला राजकारणात भाग घ्यावा लागला, असं गांधींचं मत होतं. सत्याग्रह हा अहिंसात्मक पद्धतीने युद्ध करण्याचा एक मार्ग आहे. सत्याग्रह या शब्दाचा अर्थच सत्याचा आग्रह असा आहे. सत्याग्रहाद्वारे दुसऱ्याचे हृदय परिवर्तन घडवून आणणे म्हणजे सत्याग्रह होय. अत्याचार करणाऱ्यांपुढे मान वाकविणार नाही, पण त्याची मानही छाटणार नाही असा निर्धार म्हणजे सत्याग्रह होय. सत्याग्रह हे एक नैतिक अस्त्र आहे. सत्याग्रह हे एक नैतिक अस्त्र आहे. त्याचा आधार आत्मबल असून ते वीर पुरुषाचे अस्त्र आहे. भारतीय जनतेचे शोषण थांबावे आणि तिचे सर्वांगीण कल्याण व्हावे यासाठी सर्वसामान्य गरीब जनतेने चालवलेले स्वराज्य मला अभिप्रेत आहे. ब्रिटिशांच्या राजकीय वर्चस्वापासून, जुलमापासून देशाला स्वतंत्र करणे व सर्वसामान्य लोकांच्या मतानुसार राज्यकारभार चालविणे अशी माझी स्वराज्याची कल्पना आहे.
आपल्याच रक्ताचे लक्षावधी लोक अर्धपोटी जगत असताना आपण लक्षाधीश कोट्याधीश असणे हा गुन्हा आहे. श्रीमंत भांडवलदार वर्गाने स्वतःच्या गरजेपुरती संपत्ती ठेवून जास्त असणारी संपत्ती सर्वांच्या सुखासाठी खर्च करावी. कोणत्याही देशाची पिळवणूक किंवा उन्नती करून भारताला स्वातंत्र्य नको आहे. जर भारताला स्वातंत्र्य दिल्यामुळे इंग्लंड देश किंवा तेथील लोक नामशेष होणार असतील तर मला भारताचे स्वातंत्र्य नको. भारताला स्वातंत्र्य अशा कारणासाठी हवे आहे की या देशापासून इतर देशांना काही शिकता यावे. तसेच येथील साधनसंपत्तीचा उपयोग मानवी कल्याणासाठी व्हावा आणि मानवजातीला जिवंत ठेवण्यासाठी माझ्या देशाला बलिदान करता यावे. हे राष्ट्रवादावरील माझ्या प्रेमाचे कारण आहे. असे एक महात्मा गांधींचं तत्वज्ञान किंवा राजकीय विचार होते आणि आजही आहेत. तर अशा ह्या थोर विचारवंतांचा जीवन परिचय आपण थोडक्यात बघूया. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजकोट येथे झाले. इसवी सन 1887 मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर गांधीजी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. 1891 मध्ये वयाच्या 22व्या वर्षी ते बॅरिस्टर झाले. नंतर त्यांनी परत भारतात येऊन राजकोट येथे वकिली सुरू केली. परंतु त्यांना वकिली व्यवसायात फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर 1893 मध्ये ते एका मुस्लिम फर्मच्या वतीने खटला चालवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथील भारतीय नागरिकांवर चाललेल्या अन्यायाच्या प्रतिकारासाठी चळवळ सत्याग्रह सुरू करून त्यांनी हिंदी लोकांचे नेतृत्व केले. हिंदी लोकांच्यावरील अन्याय दूर होण्यासाठी त्यांनी आफ्रिकेत नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना केली. हिंदी लोकांच्यावरील अन्याय दूर होण्यासाठी त्याने आफ्रिकेमध्ये नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना केली. जवळजवळ 20 वर्ष तेथे राहून अहिंसात्मक मार्गाने त्यांनी आफ्रिकन सरकारला प्रतिकार करून हिंदी लोकांना न्याय मिळवून दिला. महात्मा गांधी 1914 साली भारतात परत आले. भारतात त्यांनी जनजागृतीचे कार्य सुरू केले. त्यावेळी बिहार शेतकऱ्यांवर होणारा जुलूम त्यांनी दूर केला. 1919 साली गांधींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. 1921 मध्ये त्यांनी रौलट ॲक्ट व जालियनवाला बाग या प्रकरणी सरकारविरुद्ध अहिंसात्मक मार्गाने आंदोलने करून भारतीय जनतेत नवचैतन्य निर्माण केले. परंतु या आंदोलनास हिंसक वळण लागल्याने गांधींनी ही चळवळ बंद केली. 1920 साली टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस पक्षाची सूत्रे महात्मा गांधींकडे आली. गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकाराच्या चळवळीला प्रारंभ झाला. त्याने 1927 ला सायमन कमिशन विरुद्ध निदर्शने घडवून आणली. 1929 ला लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचे ध्येय जाहीर केले. त्यामुळे गांधींकडे अहिंसात्मक चळवळीची सूत्रे आली.
इसवी सन 1930 साली गांधीजींनी संपूर्ण देशभर सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. त्याच दरम्यान गांधी आयर्विन करार झाला. त्यानुसार 1931 साली गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले. 1932 साली जाती निवाडा जाहीर झाला. त्याविरुद्ध गांधीजींनी प्राणांतिक उपोषण सुरू केले. त्यावेळी गांधी आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला आणि नंतर गांधीजींनी उपोषण सोडले. हिंदू मुसलमानातील दंगे थांबवण्यासाठी त्यांनी 21 दिवसांचे उपोषण केले. 1934 साली गांधींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन मागे घेतले. पुढे 1942 साली गांधींनी चले जाव चळवळ सुरू केली. गांधीजींना अटक झाली, परंतु संपूर्ण भारतभर राष्ट्रीय जागृती फार मोठ्या प्रमाणावर झालेली असल्यामुळे गांधीजींचा आदेश ते तुरुंगात असतानाही लोक मानित होते. या आंदोलनामुळे ब्रिटिश सत्ता खिळखिळी झाली. जनतेत असंतोषाची लाट फैलावल्यामुळे ब्रिटिशांनी गांधीजींची 1944 साली तुरुंगातून सुटका केली. पुढे 1946 साली कॅबिनेट योजना स्वीकारण्यात आली आणि काँग्रेसचे शासन सत्तेवर आले. माउंट बॅटन योजनेनुसार हिंदुस्थानचे भारत व पाकिस्तान असे 2 देश झाले. 1947 साली भारत स्वतंत्र झाला. गांधींच्या इच्छेविरुद्ध हिंदुस्थान दुबकला गेला. फाळणीनंतर दोन्ही देशात जाती दंगली निर्माण झाल्यामुळे गांधीजी अस्वस्थ झाले. ते जातीय दंगलीत सापडलेल्यांची सेवा करण्यात दंग होते. हिंदू मुसलमान यांच्यात ऐक्य घडवून आणण्याचे कार्य त्यांनी चालू ठेवले. परंतु 30 जानेवारी 1948 साली नथुराम गोडसे नामक एका हिंदूवाद्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि या महामानवाची प्राणज्योत मालवली. अशा पद्धतीने गांधीजी 2 ऑक्टोबर 1869 साली जन्माला आलेले होते आणि 30 जानेवारी 1948 साली एका हिंदूवाद्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि या महामानवाची प्राणज्योत मालवली. त्यांची हत्या करण्यात आली. अशा पद्धतीने जीवन परिचय हा थोडक्यात आपण बघितला. आता त्यांच्यावर पडलेला प्रभाव थोडक्यात आपण बघूया. महात्मा गांधीजी हे एक आदर्शवादी अध्यात्मवादी असे महान पुरुष होते. बालवयात व उच्च शिक्षण घेत असताना त्यांच्या मनावर अनेक चांगले संस्कार झाले. विविध राजकीय विचारवंतांचा आणि धार्मिक ग्रंथांचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. रस्किन, थोरो, टॉलस्टॉय अशा विचारवंतांचा पगडा त्यांच्या मनावर बसला. भगवद्गीता, रामायण, महाभारत आणि बौद्ध धर्मातील ग्रंथ यांचा प्रभाव गांधीजींवर पडला. महात्मा गांधीजींवर भगवद्गीता या हिंदू धर्मातील ग्रंथांचा सर्वात जास्त परिणाम झाला. गांधीजींनी गीतेला आपला मार्गदर्शक मानले होते. भगवद्गीतेतील अनासक्त योगावर गांधीजींचा धार्मिक मानवतावाद उभारलेला होता. त्यानंतर रामायण, महाभारत व बौद्ध वाङ्मयाचा परिणाम त्यांच्यावर झाला होता. धर्म, ईश्वर या गोष्टी त्यांनी प्रमाणभूत मानल्या होत्या. त्यामुळे त्यांचे विचार धार्मिक मानवतावादी झालेले होते. अहिंसेची शिकवण त्यांना बायबल ग्रंथाच्या वाचनाने मिळाली. येशू ख्रिस्तांनी सांगितलेली वचने गांधीजींनी पूर्णपणे आत्मसात केलेली होती. त्यांच्या धार्मिक विचारांवर आणि आचारांवर ख्रिश्चन धर्मातील नॉन कन्फॉर्मिस्ट
संप्रदायाचाच विशेष प्रभाव पडला होता. रस्किन या विचारवंताचे अनटू धिस लास्ट हे पुस्तक गांधींच्या वाचनात आले. त्याचा फार मोठा परिणाम त्यांच्यावर झाला. गांधींनी जी सर्वोदयाची कल्पना मांडली ती रस्किनच्या विचारांचे सार होय. रस्किन व गांधीजी यांचे नैतिक व आध्यात्मिक विचार सारखेच होते. रस्किनच्या पुस्तकातील अंत्योदय या तत्वावर गांधींच्या विचारांची बैठक आधारलेली आहे. अंत्योदय म्हणजे समाजातील तळागाळातील उपेक्षितांना न्याय मिळवून देणे होय. थोरो या विचारवंताच्या ड्युटी ऑफ सिव्हिल डिसओबिडियन्स थोरो या विचारवंताच्या ड्युटी ऑफ सिव्हिल डिसओबिडियन्स या निबंधाचा परिणाम गांधींच्यावर होऊन त्याचा उपयोग त्यांना दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाच्या लढ्यात झाला. टॉल्स्टॉयच्या द किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू आणि व्हॉट टू डू द किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू आणि व्हॉट टू डू या ग्रंथांचा परिणाम गांधींच्या मनावर खोलवर बिंबला गेला. त्यांनी दार्शनिक राज्यवादाची कल्पना टॉल्स्टॉयच्या विचारांवरून मांडलेली दिसते. सत्य, अहिंसा, सविनय कायदेभंग इत्यादी गोष्टी गांधी टॉल्स्टॉयपासून शिकले. सत्य, अहिंसा, सविनय कायदेभंग ही तत्व किंवा या गोष्टी गांधी टॉल्स्टॉय ह्या विचारवंतापासून शिकले. त्यानंतर लाओ त्से व कन्फ्युशियस या विचारवंताची छाप गांधींजीवर पडली होती. गांधींचे जे राजकीय जीवनकार्य पुढे घडले त्या जीवनाची वैचारिक बैठक वरील ग्रंथांद्वारे व विचारवंतांद्वारे तयार झालेली होती. तसेच देशाची परिस्थिती, दारिद्र्य, पारतंत्र्य यांचा परिणामही त्यांच्यावर झाला. त्यामुळेच त्यांचे विचार कृतीत उतरले. गांधीजींनी जसे विविध ग्रंथांचे प्रचंड वाचन केले तसे त्यांच्या हातूनच विविध प्रकारचे मौलिक ग्रंथ लिहिले गेले. त्यांनी आपले नैतिक, आध्यात्मिक व राजकीय विचार हरिजन, यंग इंडिया, नवजीवन या वृत्तपत्रातून आणि नियतकालिकातून प्रसिद्ध केले. अशा पद्धतीनं गांधीजीवर वेगवेगळ्या प्रकारचा प्रभाव पडलेला होता. वेगवेगळे ग्रंथ, अगदी भगवद्गीता, रामायण, महाभारत, बौद्ध वाङ्मय, बायबल आणि वेगवेगळे विचारवंत रस्किन, थोरो आणि टॉल्स्टॉय, लाओ त्से, कन्फ्युशियस अशा विचारवंतांच्या ग्रंथांचा, निबंधांचा प्रभाव त्यांच्यावरती पडलेला होता. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी हरिजन, यंग इंडिया, नवजीवन ही जी काही वृत्तपत्र त्या काळामध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेली होती त्यामध्ये त्यांचे नैतिक, आध्यात्मिक, राजकीय विचार ते लिहित असत. गांधीजी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच, आपले लढे वगैरे देत असतानाच त्यांनी काही ग्रंथ रचना केलेल्या होत्या, काही पुस्तकं लिहिलेली होती. ते आजही उपलब्ध आहेत. गांधीने लिहिलेले काही प्रमुख ग्रंथ म्हणजे एक सत्याचे प्रयोग, म्हणजे ही एक आत्मकथा आहे. त्यांनी जे जे काही त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रयोग केले ते प्रयोग, त्या प्रयोगाबद्दल त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिखाण केलेलं आहे.
हिंद स्वराज, हिंदवी स्वराज्य कसं असावं याबद्दल त्यांनी या पुस्तकामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. माझे समकालीन, गीताबोध, सर्वोदय, ग्रामसेवा, खादी, धर्मनीती, नीतिधर्म, गीताई, मंगलप्रभात, सत्याग्रह, ब्रह्मचर्य, राष्ट्रवाणी, आरोग्याची गुरुकिल्ली आणि रचनात्मक कार्यक्रम इत्यादी ग्रंथ गांधीजीने त्यांच्या कारकिर्दीमध्ये लिहिलेले आहेत. या ग्रंथाद्वारे गांधींनी धार्मिक मानवतावाद जगापुढे मांडलेला दिसतो. महात्मा गांधींनी आपले विचार तत्त्वे केवळ लिहून ठेवले नाहीत, तर ते विचार प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या विचारात तत्व आणि व्यवहार यांचा समन्वय साधलेला दिसतो. महात्मा गांधींचे सचिव प्यारेलाल यांनी लिहिलेल्या इन गांधीजीज मिरर म्हणजे गांधींच्या आरशात या ग्रंथात गांधींची स्वभाव वैशिष्ट्ये, व्यक्तिमत्व आणि कार्य यांची उद्बोधक माहिती मिळते. स्वच्छता, शिस्त, काटेकोरपणा, वक्तशीरपणा हे गांधींचे स्वभाव विशेष होते. साधा आहार, साधे राहणीमान त्यांना पसंत होते. त्यांच्या मते उगाच हवेत वल्गना म्हणजे कल्पना रचता कामा नये, विचारपूर्वक निर्णय घ्यावेत आणि इतरांशी संभाषण करावे. ठरलेल्या वेळेत काम करणे त्यांना आवडत असे. इटलीत आपण लष्कराला प्राधान्य देऊन राज्य निर्माण केले आहे, त्याबद्दल काय वाटते असा प्रश्न एकदा मुसोलिनी यांनी गांधींना विचारला. तेव्हा गांधी म्हणाले, महाशय, तुम्ही केवळ हवेत किल्ले बांधित आहात. अशा प्रकारे गांधींच्या शेवटच्या पर्वासंबंधी प्यारेलाल यांनी लिहिलेल्या ग्रंथातून त्यांच्या जीवनातील विविध पैलूंचे दर्शन घडून येते. अशा पद्धतीनं गांधींची ग्रंथरचना आणि त्यांचे विचार हे आहेत. आता आपण गांधींचे राजकीय विचार हा मेन पॉईंट जो आहे त्याला शिकवायला सुरुवात करूया. महात्मा गांधींच्या राजकीय विचारांचा आढावा घेताना त्यांचे राजकीय तत्त्वज्ञान व प्रत्यक्ष कार्य या दृष्टीने त्यांच्या राजकीय विचारांचे विविध पैलू अभ्यासणे योग्य ठरते. गांधीवाद, धार्मिक मानवतावाद, सत्य, अहिंसा, सत्याग्रह, सत्याग्रहाचे मार्ग, विधायक कार्यक्रम, ग्रामराज्याची कल्पना, विश्वस्त वृत्ती, स्वराज्य आंदोलन इत्यादी गोष्टींचा अभ्यास त्यांच्या राजकीय विचारात समाविष्ट केला जातो. म्हणजे अशा पद्धतीचे गांधीजींचे जे काही राजकीय विचार आहेत ते विचार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आता पहिला विचार आहे राजकीय विचार, तो म्हणजे धार्मिक मानवतावाद. तर आजच्या पिरियडला आपण गांधींचा खऱ्या अर्थाने थोडी प्रस्तावना बघितली, जीवन परिचय गांधींचा आपण करून घेतला. त्याच्यानंतर गांधीजींवर पडलेला प्रभाव आपण बघितला, त्याचा अभ्यास केला आणि गांधींनी लिहिलेले जे काही ग्रंथ आहेत 16 ग्रंथ, ते 16 ग्रंथ बघितले. आणि त्याचबरोबर हरिजन, यंग इंडिया, नवजीवन
ही वृत्तपत्र आणि नियतकालिका त्या काळामध्ये जी होती, या नियतकालिकामधून ते आपले राजकीय विचार, नैतिक आध्यात्मिक अशा प्रकारचे राजकीय विचार प्रसिद्ध करत होते. हेही आपण बघितलं. तर आपण या ठिकाणी थांबूया आणि नंतरच्या पिरियडला गांधीजींचे राजकीय विचार जे सलग आहेत ते आपण बघायचे आहेत. सगळ्यात अगोदर गांधीवाद म्हणजे नेमकं काय आहे? धार्मिक मानवतावाद असं त्याला म्हटलं जातं. तर हे काय आहे नेमकं धार्मिक मानवतावाद, गांधीवाद? तर हा पहिला राजकीय विचार आपण समजून घ्यायचा आहे. तर तो आपण नंतरच्या पिरियडला बघायचा आहे. या ठिकाणी आपण थांबूया.